देशाची आर्थिक राजधानी मुंबई, कधी न थांबणारं हे मायानगरी शहर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा थांबलं। यामागचं मुख्य कारण म्हणजे एक सर्वसाधारण कुटुंबातून पुढे आलेला, एका समाजाचं नेतृत्व करणारा, एक कधी न मॅनेज होणारा जो व्यक्ती आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। यांच्या मराठा आंदोलनाने अख्खी मुंबई थांबली। आज जर आपण विविध प्रसार माध्यमांमधून जे चित्र बघतो, ज्या बातम्या आपण बघतोय, त्यामध्ये आपल्याला बीएमसी तसेच सीएसएमटी स्टेशनमध्ये लाखोंची गर्दी बघायला मिळते। पण हा जो मराठा समाजातला जो असंतोष आहे, हा समोर येण्यामागचे जे कारण आहे, याचा इतिहास आहे, याचा एक खुलासा आज आपण करणार आहोत। नमस्कार, मी ऋषिकेश आवताडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मूळतः मराठा ही संकल्पना, याचा उगम कुठून झाला, हा इतिहास आपण बघितला पाहिजे। कारण मराठा ही संकल्पना ज्यावेळेस प्रचारात आली किंवा इतिहासात त्याचा उल्लेख दिसतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वराज्य। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्यामधूनच मराठा या संकल्पनेची सुरुवात झाली। मूळतः याचा इतिहास, याचा जो मूळ आहे तो आपल्याला बघायला भेटतो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं वेरूळ संस्थान। वेरूळ संस्थान म्हणजेच काय तर भोसले घराणे। भोसले घराणे हे मूळतः कुणबिगी करणारं कुटुंब। मालोजी राजे यांचा मूळ व्यवसाय हा कुणबीचा होता। पण याच्या सोबतच महाराष्ट्राचं जे भौगोलिक स्थान आहे, सह्याद्रीचा जो वाटा आहे, या गोष्टींचाही आपण यामध्ये महत्त्वाने विचार करायला पाहिजे। कारण सह्याद्रीमुळे इथला जो वर्ग आहे किंवा त्याच्या भौगोलिक स्थानामुळे इथलं एक जी लोकसंख्या आहे, त्यामध्ये शरीरयष्टी म्हणा किंवा जो काटकपणा आहे, यामधून या समाजाकडे एक शरीर कौशल्य किंवा शस्त्रांचं ज्ञान हे या समाजाकडे आपल्याला बघायला भेटतं। याचे ऐतिहासिक पुरावेही आहेत। या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारेच आपण असं म्हणू शकतो की सदरील परिसरात राहणारा जो वर्ग आहे, यांना शस्त्राचं नॉलेज होतं किंवा त्यांना ती कला अवगत होती। परिणामी विविध ज्या संस्था आल्या किंवा विविध जी भारतावर आक्रमणं झाली, ज्या विविध शाळा आल्या, या शाळांमध्ये आपला समाज सुरक्षित राहावा म्हणून शहाजी राजे असतील किंवा मालोजी राजे असतील, यांनी समाज व्यवस्थेचं बळकटीकरण व्हावं म्हणून या शाळांमध्ये जहागिरी पत्करली। आता मूळतः शहाजी राजे यांचं कुटुंबही कुणबी करणारं, त्यानंतर माँसाहेब जिजाऊ यांचं जे कुटुंब आहे, जाधव कुटुंब, यांचाही उल्लेख आपण जर बघितला, इतिहासाची जर काही पानं चालली, तर आपल्याला असं लक्षात येतं की जाधव हे कुटुंब मूळतः बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाचं, म्हणजेच त्यांचं जे कुटुंबाचा जो मूळ व्यवसाय होता तोही कुणबीचा होता। अर्थातच पुढच्या पिढीमध्ये ज्यावेळेस स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची जे बीज रोवलं, त्या बीजाला बळकटी मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब हे ज्यावेळेस पुणे परगण्यात ज्यावेळेस जहागिरी मिळाली, त्यावेळेस तिथं आल्या, त्यावेळेस आपल्याला इतिहासात याचा ऐतिहासिक पुरावा बघायला भेटतो की माँसाहेब आणि छत्रपतींनी तिथल्या जमिनीत सोन्याचा नांगर फिरवला। अर्थातच याचं जर एक अवलोकन जर आपण करायचं ठरवलं, तर या अवलोकनामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कोणतीही कला किंवा एखादं काम करायचं जर असेल, तर त्यासाठीचं ज्ञान आवश्यक असतं। अर्थातच माँसाहेब जिजाऊंना नांगर कसा चालवायचा हा जर प्रश्न जर आपण विचारला, तर अर्थात ते ज्ञान, त्या ज्ञानाचा जो सोर्स आहे, तो मुळात त्यांनी त्यांच्या वाडवडिलांना कुणबिगी करताना बघितलं होतं। पण तत्कालीन समाज परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला, तर तत्कालीन समाज परिस्थिती ही विविध वर्णांमध्ये विभागलेली होती आणि छत्रपतींना ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करायचं, त्यावेळेस हा विविध जाती जमातीमध्ये विभागलेला समाज जर एकवटायचा असेल, त्यांच्यामधलं जी सामाजिक दरी आहे ती जर आपल्याला कमी करायची असेल, म्हणून महाराजांनी कुणबी, तेली, साळी, माळी, कुंभार, लोहार, चांभार, त्यानंतर ब्राह्मण, हे सर्व जो वर्ग आहे, याचं एक सामाजिक एकीकरण साधून स्वराज्य निर्मितीसाठी पुढे आले। म्हणून त्या समाजाला किंवा त्या प्रवर्गाला ही जी लढवय्ये होते, या लढवयांना एक उद्बोधन म्हणून महाराजांनी मराठा हा शब्द वापरला। म्हणजेच सर्वात प्रथम कुणब्यांचं मराठीकरण जे झालं ते स्वराज्यात बघायला भेटतं। त्यानंतर पुढचे जे ऐतिहासिक पुरावे आहेत, त्यात तत्कालीन कालानंतर आरक्षणाचे जनक म्हणले जाणारे कोल्हापूर संस्थानाचे संस्थानाधिपती राजश्री शाहू महाराजांनी सर्वात प्रथम आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाची तरतूद केली। त्यामध्ये शाहू महाराजांनी त्यांच्या गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे की तत्कालीन मराठी जे आहेत, त्यांचा मूळ व्यवसाय हा कुणबी होता आणि त्यावेळेस राजश्री शाहू महाराजांनी त्यांना ते आरक्षण लागू केलं।
त्यानंतर पुढील ऐतिहासिक जे डॉक्युमेंट आहेत त्याचा अभ्यास करायचा ठरवला, तर सगळ्यात पहिली गोष्ट जे आपण माननीय मनोजदादा जरांगे यांची जी मागणी आहे हैदराबाद गॅजेट किंवा सातारा गॅजेट, तर हे हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकी काय प्रकरण आहे हे आपण बघायला पाहिजे. ब्रिटिश राजवट ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस महाराष्ट्राच्या आजचा जो मराठवाडा म्हणून संबोधला जाणारा जो भाग आहे त्या मराठवाडा म्हणून संबोधल्या गेलेल्या भागामध्ये निजामाचं राज्य होतं आणि तत्कालीन जी व्यवस्था होती किंवा ज्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू होतो, रेव्हेन्यूचा जो सोर्स आहे ही त्या काळातली शेती होती. म्हणून ज्यावेळेस 1850 ते साधारणतः 1880 या कालखंडामध्ये जी रेव्हेन्यूची सिस्टीम होती त्याचं एक ऑडिट करण्यासाठी किंवा जी जनगणना आहे ती जनगणना करते वेळेस आपल्याला ते हैदराबाद गॅजेटियर समोर येतं. तर हैदराबाद गॅजेटियर मध्ये सध्याचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद याचा ज्यावेळेस उल्लेख केला जातो त्यावेळेस तत्कालीन कालखंडातले जे डॉक्युमेंट आहेत ते असे सांगतात की साधारणतः 2,34,000 इतकं जे लोकसंख्या होती ही कुणबिगी करणारी होती, म्हणजे हे कुणबी होते. तसंच आपण जर मराठवाड्यातले जे विविध जिल्हे असेल किंवा सध्याचा विदर्भ असेल यांचाही विचार जर केला तर तत्कालीन काळामधील जी लोकसंख्या होती त्याचं जे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जे प्रमाण समजलं जातं ते साधारणतः 40% आपल्याला बघायला मिळतं. या अनुषंगानेच जो पूर्वी कुणबिगी करणारा वर्ग होता तो नंतर कुठं गायब झाला हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. म्हणूनच जे मनोजदादा आज जे म्हणता आहेत की सरसकट मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं याचा मेन सोर्स हा आहे. त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेस बऱ्याच वेळेस असा युक्तिवाद केला जातो की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी किंवा मराठ्यांना एक सामाजिक स्थान मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत. हा युक्तिवाद ज्यावेळेस समोर येतो त्यावेळेस आपण घटनेच्या 340, 341 आणि 342 या कलमांचा जर व्यवस्थित अभ्यास केला त्या संबंधीचा एक संवाद मी म्हणल की तो संवाद समोर येतो. तो म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संवाद आहे तो संवाद समोर येतो. त्या संवादाच्या अनुषंगाने असं लक्षात येतं की ज्यावेळेस राज्यघटनेची ज्यावेळेस मसुदा तयार केला जात होता त्यावेळेस पंजाबराव देशमुख एकदा डॉक्टर बाबासाहेबांकडे गेले. त्यावेळेस त्यांनी असं विचारलं, पंजाबराव देशमुखांनी हा प्रश्न केला की तुम्ही माझ्या समाजासाठी काय केलं आहे, मराठा समाजासाठी काय केलं आहे. त्यावेळेस बाबासाहेबांनी जो मसुदा त्यांच्या समोर मांडला होता त्या मसुद्यामध्ये मराठ्यांसाठी आरक्षणाची तरतूद ही केली होती. म्हणजे त्याचा एक समित अर्थ काढता येऊ शकतो की हु इज ओबीसी असं म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस तत्कालीन कालामधील जे मराठा किंवा कुणबी होते त्यांचाही आरक्षणात समावेश असल्याचं समोर आपल्याला येतं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आपल्या समोर येतो की सध्याची मराठ्यांची परिस्थिती काय आहे. मूळतः मराठा हा जो समाज म्हणवला जातो हा मराठा समाज मूळतः शेती आधारित आहे. आज जर आपण बघितलं तर आसमानी जे संकट आहेत जसं की पाऊस असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमुळं आणि जमिनीचे झालेले विकेंद्रीकरण म्हणजेच काय की पूर्वी ज्या जमिनी 50-50 एकर किंवा 25 एकर ज्या होत्या ते पिढ्यानपिढ्या त्या जमिनीचं नंतर एकीकरण झालं आणि आज त्या जमिनींची जी जमीन धारणा आहे प्रत्येक शेतकऱ्याची ही महाराष्ट्रात साधारणतः लो मार्जिनल फार्मर्स आपण म्हणतो त्यामध्ये तर 2 एकराच्या आसपास येऊन ठेपलेली आहे. सध्याची जी परिस्थिती आहे शैक्षणिक खर्च असतील किंवा शेतीतून येणारं उत्पन्न त्याबद्दलची अशाश्वतता किंवा नैसर्गिक संकट यामुळं त्यांचं जे अर्थार्जन आहे किंवा त्यांच्याकडे येणारा उत्पन्नाचा जो घटक आहे हा पुरेसा नसल्यामुळं मराठा समाजाची जी आर्थिक स्थिती आहे ती आपल्याला खालावलेली बघायला भेटते. हा जो असंतोष आहे किंवा जरांगे पाटील जे म्हणतात की गरजूवंतांचा लढा, सध्या आपण सोशल मीडियावर बघितलं असेल की एक इंटरव्ह्यू बाईट येतो की तो शेतकरी सांगतोय, तो आपली व्यथा मांडतोय की माझ्या 3 मुली आहेत, 3 मुलींच्या शिक्षणासाठी मला वार्षिक 3 लाख रुपये खर्च आहे. त्याची जी जमीन धारणा आहे ती 2च एकर त्याकडे जमीन आहे. 2 एकरातून येणारं उत्पन्न किंवा त्या शेतीसाठी लागणारा खर्च आणि त्याच्या कुटुंबाचं पालन पोषण याची जर आपण जर गोळाबेरीज केली तर ती आपल्याला लक्षात येते की त्यात खूप प्रमाणात विषमता आपल्याला बघायला भेटते. म्हणजेच जे 5% जे मराठी आहेत, आता बऱ्याच वेळेस असाही युक्तिवाद समोर येतो की जे मराठी आहेत ते सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ आहेत, आर्थिक दृष्ट्या प्रगल्भ आहेत, पण हा जो वर्ग आहे हा वर्ग खूप थोडा वर्ग मी म्हणल 3% ते 5% हा जो वर्ग आहे तो मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या प्रगल्भ म्हणता येईल. आणि त्यासोबतच ज्यावेळेस बाबासाहेबांनी आरक्षणाची जी संकल्पना मांडली होती
त्या संकल्पनेच्या आधारे की प्रत्येकाला समान संधी उपलब्ध व्हावी यासाठीची आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी केली होती। त्यानुसार आपण असं बघितलं पाहिजे की मराठ्यांचं खरंच जे प्रतिनिधित्व आहे हे राजकारण वगळता इतर क्षेत्रांमध्ये किती आहे, जसे की शैक्षणिक असतील किंवा प्रशासकीय असतील, या क्षेत्रांमधलं मराठ्यांचं जे प्रतिनिधित्व आहे याचं प्रमाण आज कुठेतरी आपल्याला कमी बघायला भेटतं। त्यानंतर शिक्षणाच्या संधी असतील आणि त्यासोबत येणारा जो खर्च असतो तो खर्च ह्या कुणबिकी करणाऱ्या, मी मुद्दामहून कुणबिकी हा शब्द वापरतोय कारण ह्या कुणबिकी करणाऱ्या वर्गाकडे कमी आहे। कारण 2000च्या आसपास ज्यावेळेस शेतमजुराची जी रोजची दिहाडी होती किंवा जी रोज आपण त्याला देत होतो तो 30 ते 40 रुपये होता। आज शेतमजुराचा जो इन्कम आहे तो शेतमजुराचा इन्कम हा 400 रुपये आहे। त्यानंतर खतं असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत याचं महागाईमुळे ज्या किमती वाढलेल्या आहेत त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना उत्पादन भेटत नाही। परिणामी हा जो वर्ग आहे हा कुणबिगी करणारा वर्ग आहे हा आजच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या मागास ठरतो। बऱ्याच वेळेस असा युक्तिवाद समोर येतो की आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं। मुळात आर्थिक निकषावर जर आरक्षण देण्याची जर गोष्ट येत असेल तर यामागे झालेल्या मंडल आयोग असतील किंवा कालेलकर आयोग असेल यांनी मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास ठरवलेला आहे। आता यामध्ये पुढचा प्रश्न जो येतो की त्यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्यासाठी तत्कालीन सरकार, सध्याचं जे स्टँडिंग सरकार आहे त्या सरकारने 10% आरक्षण असतील, पण हे आरक्षण जे आहे हे न्यायिक दृष्ट्या बऱ्याच वेळेस आपण असं म्हणू शकू की हे चॅलेंज होऊ शकतं, म्हणजे हे शाश्वत नाही आहे। त्यामुळे या शाश्वत आरक्षणाच्या शोधात हा गरजवंतांचा लढा उभा राहिलेला आहे। यामध्ये पुढे ज्या काही बाबी येतील त्या संदर्भात मी नक्कीच आपल्याला अपडेट करत राहील। यामध्ये आपण जे हैदराबाद गॅजेट असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, तत्कालीन गोष्टी असतील, त्याचा आपण एक सविस्तर आढावा तुमच्या समोर मांडणार आहोत। त्यामुळे आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।